डॉक्टर जीवन घागे, मी कल्पतरू हॉस्पिटल ओनर आहे. 2014 पासून माझं हे हॉस्पिटल इस्टॅब्लिश आहे. आय स्टार्टेड विथ 5 बेड्स आणि आता जवळजवळ 50 बेड्सचं हे हॉस्पिटल झालं आहे. 3 ऑपरेशन थिएटर्स आणि ICU आणि कसं इतर सर्व सुविधांनी हे हॉस्पिटल आता सुसज्ज आहे. त्या हॉस्पिटलमध्ये आज आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं की ह्या माझे जे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स आहेत, हे एक ऑपरेशन थिएटर जे आहे त्याच्यामध्ये आम्ही अर्थ्रोस्कोपी, लॅप्रोस्कोपी अशा सर्जरीज करतो. अतिशय ॲडव्हान्स इक्विपमेंट्स ह्या ऑपरेशन थिएटरमध्ये आहेत. आणि याचवेळी दुसरं ऑपरेशन थिएटर हे माझं रोबोटिक सर्जरीसाठी बनलेलं आहे. आमच्याकडे रोबोट आज लॉन्च झालेला आहे आणि हा रोबोट म्हणजे अत्याधुनिक जे सर्जरी आहेत, रोबोटिक सर्जरी आहेत, त्या इथे आता परफॉर्म होणार आहेत. लोकांना ह्या सर्जरीसाठी युजली मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागतं, पण आता कल्याणवासियांसाठी ही सुविधा इथे उपलब्ध झालेली आहे. आणि त्याहूनही आनंदाची गोष्ट अशी आहे की ही जी रोबोटिक सिस्टम आहे ही आपण म्हणजे कसं की मिडल क्लासला अफोर्ड होण्यासारखी सर्जरीज असणार आहेत. कारण हॉस्पिटल हे आमचं ओन हॉस्पिटल जरी असलं तर इथली मॅनेजमेंट माझ्या पूर्ण कंट्रोलमधली आहे. आणि शिवाय कसं की नेहमीच मी सुरुवातीपासून पेशंटच्या म्हणजे फायनान्शियल ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये नेहमी माझी फ्लेक्झिबिलिटी असते. पेशंट गरीब असो, मिडल क्लासमधला असो, अप्पर मिडल क्लासमधला असो, नेहमी पेशंट पॉकेट फ्रेंडली आमचे पॅकेजेस असतात. रोबोटिक सर्जरी बेसिकली ही गोरगरिबांना परवडणारी सर्जरी नाही आहे. पण सध्या ज्या रोबोट कंपनीची आमचा जो टायअप आहे त्याच्यामध्ये बऱ्याच इम्प्लांट कॉस्ट आपल्याला त्याच्यामध्ये कन्सेशन कंपनीने देऊ केले की जेणेकरून आम्ही गरीब पेशंट किंवा लोअर मिडल क्लास पेशंटला आम्ही रोबोटिक सर्जरी ऑफर करू शकतो. शिवाय हॉस्पिटलची मेंटेनन्स कॉस्ट ही कमी असल्यामुळे कोणत्याही पद्धतीचे एक्स्ट्रा चार्जेस लागणार नाही. त्यामुळे ह्या सर्जरीचा फायदा गोरगरिबांना आणि मिडल क्लास सगळ्यांना होणार आहे.